मागं गुडघे दुखत आणि थायरॉइड आहे ना. थायरॉइड. तुमचे कोण आहे? मिस्टर आहे ना? आणि बाळ आपल्याला त्यांचं मूल बाळ नाही, संतती राहत नाही, संतती नाही. संततीसाठी आलेले आई त्यांचं महिन्याचा पिरियड आहे का क्लिअर? महिन्याचा पिरियड हा आपण राजू देतो, महिन्याचा पिरियड अजून काहीच नाही ना? हे काढा कर गेलं लग्नाला किती वर्ष आली? 5 5 किती वर्ष. वर्ष? 5 वर्ष झाले की घरामध्ये असं सुख शांती नाही अजिबात. उत्तर देतो मी. आणि असं यांना असं बुद्धी बांधल्यासारखं झालं, असं म्हाताऱ्या माणसारखं होतं नाही, असं म्हातारं तेच झालंय. झालं. मला आळस खूप येतो आणि झोप खूप येते आणि 1 वर्षापासून माझा जॉब गेलाय. ऐकून घ्या, घरामध्ये असं बुद्धी बांधल्यासारखं झालं, आळस रूपी स्मृती तयार होती आणि असं म्हाताऱ्या माणसारखं झालं जाईल, असं बरोबर बरोबर वय झाल्यासारखं, असं शरीर सूक्ष्म शरीर आखडून गेलं आतून. हो बरोबर. झोप येत नाही रात्र रात्र. हा मला झोप नाही. आणि घरामध्ये अशा अचानक वाद होत्यात. हा हो का. बरोबर आहे का? नक्की होत्या का? हो वाद का. वाद नाही एवढे होत. एवढं हो पण आळस आमच्यामध्ये आळस. खूप आळस भरलेला आहे. आळस तयार होतो, काम न करण्याची इच्छा होती, झोपून राहावं वाटतं हा बरोबर आहे. आणि शरीर सगळं तुमचं दुखतं. असं हा जी काही हवन रूपी प्रक्रिया केलेली आहे त्याची ऊर्जा शरीरामध्ये सक्रिय झालेली आहे. ओम 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 शिव. हात दुखायचे बंद झाले बघा, दोन्ही, हात बघा, फक्त हात पूर्ण check करा. पूर्ण मोकळे होते बघा लगेच, फक्त हात. हात सांगा काय होते हा हाताचं. खोळ कमी झालं. हात कमी झालेली त्यांची. पूर्ण मोकळे झाले का? हा खोळ दमनी बघा, कंबर पाठ दुखायची बंद झाली बघा. कमरेमध्ये जी पीडा होती, पाठीमध्ये जी पीडा होती, पूर्णतः खेचून घेतलेली आहे. ओम शिव. खोळ कमी झालं. पाठीचं काय वाटतं बघा? खोळ गेलं ना कधी. पाठीचं आणि हा कमरेचं, तुझं कमरेपासून वरती पाठ आणि कंबर कमी झालेली. झाली का कमी? दुखायची बंद झाली का पूर्ण? खोळ साहेब खोळ गुडघेलाही दुखत्यात. गुडघे खूप दुखतात. हा हे बघ, गुडघे बंद झाले दुखायचे, चालून बघा. इकडे इकडं असं बसून देत नाही, उठून देत नाही, हात टेकून उठावं लागतं. असं हात टेकून उठ बसा काढा, दुखायचे कमी झाले बघा गुडघे. बसून बघा कसं आहे बघा. परत उभे राहा. मग आतून अशा शिरा खायल्यासारख्या झाल्या पूर्ण. पहिल्यापेक्षा मोकळ होईल. परत एकदा चालून बघा. चालून बघा. चेक करून घ्या. बसायची काय गरज नाही, मोकळं वाटतं बघा. काय वाटतं पहिल्यापेक्षा? खोळ हलकं हलकं आहे. फरक पडला थोडं. हलकं वाटतं का? हा हा हलकं. शरीर पूर्ण हलकं झालं. आता डोळे बंद करा. डोळे बंद. आता बाकीचं करायचं घ्यायचं. जी काही हवन रूपी प्रक्रिया केलेली आहे त्याची ऊर्जा शरीरामध्ये सक्रिय झालेली आहे. ओम शिव. तुमच्या मनाने जी काही हृदयामध्ये आत्मरूपी चेतना आहे, आत्मरूपी चेतनेमध्ये मनाने प्रवेश केलेला आहे. आत्मरूपी चेतनेमध्ये मनाने प्रवेश करून मनाच्या संकल्पाने आत्मरूपी चेतनेचं त्रैमूर्तीमध्ये रूपांतर झालेलं आहे. ओम ओम शिव. तुमच्या आत्मरूपी चेतनेमध्ये मनाने प्रवेश करून त्रैमूर्तीचे रूप प्रगट केलेले आहे. श्री दत्त प्रभुहृदयामध्ये प्रगट दिसत आहेत. श्री दत्त प्रभूंच्या शक्तीनं सहस्र चक्र ज्ञान चक्रामध्ये प्रवेश करून मेंदूमध्ये जी काही पीडा होती
विचार रूपी पिढा होती ती पूर्णतः शरीर रूपी यंत्राद्वारे खेचून घेतलेली आहे. ओ ओ शिव शिव. श्री दत्त गुरूंच्या शक्तीनं मनामध्ये प्रवेश केलेला आहे. मनामधील निगेटिव्ह रूपी विचारांची स्मृती पूर्णतः खेचून घेतलेली आहे. जे काही संतान प्राप्तीमध्ये बाधा होती, जी काही वाईट शक्ती होती, वाईट शक्ती पूर्णतः भस्म केलेली आहे. मनामध्ये जी काही आळस रूपी स्मृती होती पूर्णतः नष्ट झालेली आहे. आजार रूपी विचारांचा मनाला पूर्णतः विसर पाडलेला आहे. ओ शिव. डोळे उघडा आता. शरीर मोकळ वाटण बघा पूर्ण. दत्त कृपा होईल 2027 मध्ये 9व्या महिन्याच्या आतमध्ये संतान प्राप्ती होईल. 2027 9व्या महिन्याच्या आतमध्ये संतान प्राप्ती होईल म्हणजे होईल. हा, मला विचारायचं होतं की 1 वर्षापासून माझा जॉब गेलेला आहे ते घेतो आणि मी व्यवसाय मी सांगतोय ते सांगतोय. अजून संतान प्राप्ती कधी होईल ऐकलं का? हा 2027 मध्ये हा घरामध्ये अशांती राहते. हा दत्त कृपा होईल. जी काही वाईट शक्ती, पित्रांची शक्ती दत्त कृपा होईल ती बाधा पूर्णपणे टळून जाईल. घरामध्ये लक्ष्मी थांबत नाही, पैसा टिकत नाही, नोकरीमध्ये यश नाही, झोपून राहावं वाटतं, फक्त खायचं आणि झोपायचं, आळस वाढतो. हो हो दत्त कृपा होईल. तुमचं म्हणणं आहे बिझनेस करण्याची इच्छा आहे. खूप इच्छा आहे. खूप जवळजवळ 10 वर्षापासून तुमचं चालू बिझनेस करायचा, बिझनेस करायचा. खूप इच्छा आहे. दुसरी गोष्ट, सर्वसाधारण नोकरी लागली होती पण ती पण टिकली नाही. नाही टिकली. बरोबर आहे. नाही टिकली. दत्त कृपा होईल. श्री दत्त गुरूंच्या शक्तीनं मनाचा संकल्प वाढवलेला आहे. 3.5 महिन्याच्या आतमध्ये दत्त कृपेने स्वतःचा बिझनेस चालू होऊन जाईल. 3.5 महिन्याच्या आतमध्ये स्वतःचा बिझनेस चालू होईल म्हणजे होईल, 100% होईल. तुम्हाला सुचत नाही करायचं तर काय करायचं. बरोबर आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबर. अगदी बरोबर आहे. माझं झालंय काय की मला ऍक्च्युली माझ्याकडे 2 बिझनेस आहेत. बर. एक चालू आहे आणि एक चालू करायचा आहे. पण तो चालू आहे त्याच्यातही मला यश येत नाहीये. आणि दत्त चालू कृपा करायचं- होईल. 3.5 महिन्याच्या आतमध्ये यश येत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक महत्वाची गोष्ट विचारायची होती. माझ्या वडिलांनी माझ्या आईला हुंडाबळी म्हणून तिच्यावरती ऍसिड फेकून तिचा घात केला. घात केला. तर तुम्हाला काय वाटतं त्याच्यामध्ये? मुक्ती भेटलेली नाहीये. हुंडाबळीमुळे नाही झालेलं ते. हुंडाबळीमुळे नाही झाले. त्याच्यामुळे नाही झालेलं. हुंडाबळीचं निमित्त झालं ते. हा, कारण थोडं वेगळं होतं. कारण वेगळं होतं. चुकी माझ्या आईची होती का? हा, चुकी माझ्या आईची होती का? वडिलांची चुकी होती. हा, आलं का लक्षात? आशिड कोणी फेकलं होतं? वडिलांनी. वडिलांनी फेकलं होतं. थोड्याशा काही गोष्टी गुप्त आहे पण त्या होऊन गेल्या, त्याला काही बोलण्यात महत्व नाही. आता आलं का पण ते लक्षात? आता मला विचारत नाहीत. मला दत्त कृपा होईल. तुमचं म्हणणं आहे आईला मुक्ती भेटलेली नाहीये. हा, उद्याचं जे हवन आहे त्याच्यामध्ये आईला मुक्ती भेटून जाईल 100%. आणि पिढा तिचे पित्रांची स्मृती. आलं का लक्षात? हा हा त्याच्यामुळं प्रॉब्लेम येतात. संतान प्राप्तीमध्ये सगळ्यामध्ये बाधा त्याचे. वडील मला सोबत घेतील की नाही परत? म्हणजे आमच्या दोघांचं जुळल की नाही परत, की कायमचं त्यांच्यापासून लांब राहील? दत्त कृपा होईल. यश येऊन जाईल. या इकडं.